आता आपल्या सोबत बवियाचे नेते हितेंद्र ठाकूर जोडले गेलेले आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊ। मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना हा सगळा राजकीय राडा विरारमध्ये पाहायला मिळाला। विनोद तावडे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत आणि आज ते विरारमध्ये गेलेले असताना त्यांच्या भोवती काही ते बसलेले होते, त्याच्या बाजूला काही पाकिटं होती आणि त्या पाकिटांमध्ये पैसे होते। ते पैसे दाखवत एक प्रकारे त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला। भाजपचं असं म्हणणं आहे की वाटले असतील तर मग ते दिले कोणाला असं कोणी समोर आलेलं आहे का, आणि एखादा नेता आपल्या खिशामध्ये 2-4 पाकिटं घेऊन पैसे वाटप करू शकतो का? आणि राष्ट्रीय स्तरावरचे नेते असलेले विनोद तावडे हे खिशामध्ये पैसे घालून कोणाला पैसे वाटप करतील का, असे प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत। केवळ त्यांना बदनाम करण्यासाठी म्हणून त्यांच्या भोवती हा ट्रॅप लावण्यात आला, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप हा भाजपकडून केला जातोय। तर दुसऱ्या बाजूला या निवडणुकीमध्ये वारेमाप पैशाचा वापर भाजपकडून केला जातोय। मतं खरेदी करण्यासाठी म्हणून विनोद तावडे तिथं आले होते आणि त्यांच्यावर आता कारवाई करण्यात यावी, निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे अशा प्रकारचा आरोप करण्यात आला। दुसऱ्या बाजूला मात्र स्थानिक तिथल्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून त्यांना तिथं अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय। त्यामुळे ह्या सगळ्या दरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दोन्ही बाजूंनी झडतायत। पण या सगळ्यातलं तथ्य नेमकं काय आहे, वस्तुस्थिती काय आहे, ही निवडणूक आयोग आणि पोलिसांनी समोर आणणं गरजेचं आहे। कारण निवडणुकीच्या या सगळ्या धामधुमीमध्ये त्याला पॉलिटिकल मायलेज घेण्याचा आणि त्याला हवा देण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, असाही प्रश्न आहे। एक प्रकारे जी सगळी राजकीय परिस्थिती अतिशय टिपेला पोहोचलेली आहे, हा संघर्ष टिपेला पोहोचलेला आहे, प्रत्येक मतदारसंघात हा संघर्ष टिपेला पोहोचलेला आहे। अशा वेळी हे जे प्रकार सुरू आहेत, पैसे वाटपाचे प्रकार सुरू आहेत, आपल्याला माहिती आहे जेव्हापासून आचारसंहिता लागलेली आहे तेव्हापासून कोट्यवधी रुपये हे बॅगाची बॅगा पकडण्यात आलेले आहेत आणि या पैशाच्या वारेमाप वापराच्या संदर्भात यावेळी कधी नव्हे ती एवढी चर्चा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते। आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वावड्या आहेत, अफवा सुद्धा आहेत आणि काही ठिकाणी ते वस्तुस्थिती सुद्धा आहे। आता आपल्या सोबत बवियाचे नेते हितेंद्र ठाकूर जोडले गेलेले आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। हितेंद्रजी, स्वागत आहे तुमचं। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो। हा हितेंद्रजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो। हा, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? ही नावं लिहिलेली आहेत, आपल्या पहिलं 300 असं लिहिलेलं आणि हितेंद्रजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? 300 रुपये डायरेक्ट येत नाही कोण, काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। पुन्हा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आता आपल्या सोबत होते। खरं तर विरारमध्ये पालघरमध्ये ही सगळी राजकीय लढाई आहे आणि या लढाईमध्ये भाजपनं तिथं त्यांना एक आव्हान निर्माण केलेलं आहे। त्याचसाठी म्हणून भाजपचे वरिष्ठ नेते राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे विरारमध्ये गेलेले होते। कार्यकर्त्यांची ते भेट घेत होते हॉटेलमध्ये बसून। त्याचवेळी काही लोक तिथं पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या आजूबाजूला काही पाकिटं ठेवलेली होती, त्या पाकिटांमध्ये पैसे असल्याचा आरोप करण्यात आला। ते पैसे दाखवण्यात आले आणि हे पैशांचं वाटप सुरू होतं। अशा प्रकारचा आरोप जो आहे तो बवियाच्या कार्यकर्त्यांनी केला, त्यांना चहूबाजूनं त्यांनी घेरलेलं होतं। या सगळ्या दरम्यान आणखीन त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलं की राष्ट्रीय नेते असलेल्या विनोद तावडे हे कुठल्या तरी लिफाफ्यामध्ये काही हजार रुपये घालून ते कुणाला पैसे वाटत असते। पैसे वाटप जाऊ
तर आपण बघतोय की हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे हे दोन्ही नेते सध्या एकत्र आहेत आणि हा सगळा वाद झाल्याच्या नंतर हे दोन नेते एकत्र येऊन माध्यमांशी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ही पहिली प्रतिक्रिया कदाचित त्यांची येऊ शकते। काय नेमकं घडलं, काय हा सगळा प्रकार होता, हे पैसे नेमके कुणाचे होते, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत आणि याबद्दल आता हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे दोघेही एकत्र आपल्याला पाहायला मिळतात। माध्यमांशी बोलताना ते याबद्दल काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपण सुद्धा सातत्यानं त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय। हितेंद्र ठाकूर यांनाही संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, विनोद तावडे यांना सुद्धा आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय। झालेला जो हा सगळा प्रकार होता त्याची तथ्यता नेमकी काय, सत्यता काय, त्याच्या मागची वास्तव काय आहे, का हे सगळं घडलं, कुणी घडवलं, त्याच्या मागे कोण होतं, या सगळ्या गोष्टींची खातरजमा पोलीस यंत्रणेकडून, निवडणूक आयोगाकडून केली जाईल। पण त्याचबरोबर या नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न न्यूज 18 लोकमतच्या वतीनं आपण सातत्यानं करतोय। या दृश्यांमध्ये आपण बघतोय की हे सगळे कार्यकर्ते चहूबाजून आहेत आणि त्याचबरोबर ठाकूर कुटुंबीय आणि विनोद तावडे हे सुद्धा एकमेकांशी तिथे बोलतायत। त्यामुळे काय नेमकं होतंय हे कळत नाहीये। हितेंद्र ठाकूर स्वतः आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत। हितेंद्रजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? बोला बोला। हा ठाकूर साहेब, आता काही दृश्य आमच्यापर्यंत येत आहेत। विनोद तावडे, तुम्ही आणि तुमचे चिरंजीव काहीतरी बोलताय, काय तुमचं संभाषण चालू आहे? नाही, आमचं संभाषण प्रेसच्या समोर आम्ही करू। त्यांना सांगितलं इकडे कशा करता आले, तुम्हाला नियम माहिती आहेत, 48 तास अगोदर मतदारसंघ दुसऱ्यांचे सोडायचे असतात, हा पैसे वाटप करायचं नसते, हेच बोलणं झालंय। आणि आता त्या आम्ही सगळे समोर प्रेसच्या समोरच बोलणार आहोत। हितेंद्रजी, आता न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे सर आपल्या सोबत आहेत। मंदार सर, हितेंद्र ठाकूर, तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा की तुम्हाला हे कळलं कसं, ही घटना पहिल्यांदा ज्यावेळेला तुमच्या समोर आली? बीजेपीतल्या काही माझ्या मित्रांनी सांगितलं का उद्याला तावडे साहेब 5 कोटी रुपये घेऊन येत आहेत आणि कार्यकर्त्यांची मीटिंग, त्यांच्या डायऱ्या आम्हाला मिळाल्यात, लॅपटॉप मिळालाय आणि त्याच्यामध्ये सगळे आकडे लिहिलेले आहेत। तुम्हाला हे जे डायरी आणि लॅपटॉप मिळाले ते पोलिसांनी ताब्यात घेतलेत की तुमच्याच ताब्यात आहेत आता? हे बघा की काढा, मी तुम्हाला दाखवतोय ते काय लिहिलेलं ते देऊ ना आम्ही सगळं, पण ते तुमच्या ताब्यातच आहे आता। पण 5 कोटी रुपये कॅश, 5 कोटी रुपये तिकडे रोख रक्कम मिळाली आहे का तुम्हाला, तुमच्या कार्यकर्त्यांना? नाही, काही कॅश मिळालेली आहे। हे बघा, आकडे लिहिलेले आहेत सगळे आणि बरोबर 300 लिहिल्यात, म्हणजे बहुतेक त्या कार्यकर्त्याला 3-3 लाख दिलाय आणि सगळ्यांच्या समोर 300 का, हा 300चा नंबरचा फोन नंबरचा नसतो, बरोबर, आणि 300 रुपये कोण डायरीत लिहित नाही, बरोबर। पण तुमचं त्यांच्याशी बोलणं होताना ते काय म्हणतात, विनोद तावडे तुम्हाला काय म्हणतात? आता बघू ना, आता येत आहेत ते, बघूया। पण मग आता तुम्ही त्यांना सोडणार आहात तिकडनं की इथून पुढे अजूनही ते कार्यकर्ते तुमचे जे त्यांच्या घराण्यात आहेत? त्यांचा पोलिसांवर विश्वास नाही म्हणून आम्ही त्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडणार आहे। मी स्वतः जाणार आहे त्यांना घेऊन। अच्छा, पण पोलिसांवरती का विश्वास ठेवणार नाहीत विनोद तावडे? काय माहिती, कदाचित गृहमंत्र्यांची जमत नसेल म्हणून पोलिसांवर विश्वास नसेल त्यांचा, म्हणून माझ्यावर जबाबदारी आलाय। पण तुम्ही त्यांना घरपर्यंत घेऊन जाणार आहात म्हणताय, पण त्याआधी पोलीस कारवाई नक्कीच घरी जेवण वगैरे देणार आम्ही इकडे आणि त्यांना घरपर्यंत पोहोचवणार। पण हितेंद्र ठाकूर, हे सगळं जे काही प्रकरण घडलेलं आहे, तुम्हाला असं वाटतंय का की या प्रकरणामध्ये इथून पुढे पण सुद्धा तुम्ही तडीस लावण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात? कारण एवढी मोठी जर रक्कम, एवढा मोठा नेता, राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत विनोद तावडे, कारवाई। बरं, एक अत्यंत गंभीर असा आरोप केलेला आहे तुम्ही की तुम्हाला भाजपकडनं ही टीप मिळालेली आहे। मी शब्द एवढा देऊन तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवत? नाटक घाबरलाय, तो महिलांच्या मध्ये बसलाय, तो
विनोद तावडे राष्ट्रीय नेते आहेत. हितेंद्र ठाकूर, तुम्ही त्यांना अशा प्रकारे जे काही आता बोलताय, त्यांच्याशी संभाषण करताय, तुम्हाला असं वाटतं का की हे कृत्य जे झालेलं आहे ते कृत्य इकडे सुनियोजित अशा पद्धतीने झालेलं आहे? आमची जबाबदारी, बीजेपी वाले असंच कृत्य करतात हो. ती जबाबदारी एकही माणूस नाही, केसाला हात नाही लावणार हो. पंचमळे साहेब, तुम्हाला माझ्यावर तेवढा पण विश्वास आहे 100%. ना, आणि नाही तर आम्ही जातो. हॅलो हितेंद्र ठाकूर, तुम्ही त्यांना खात्री देताय की त्यांना कुठली तिथे इजा होणार नाहीये, पण अजूनही तिथे खूप मोठा मॉब आहे, खूप मोठी गर्दी आहे आणि त्या गराड्यामध्ये सध्या तावडे सापडलेले आहेत. मारहाणी करत नाहीत. या बीजेपी वाल्यांनी खोटे धंदे बंद करावे. आम्ही त्या उपद्व्यापात नाहीत, स्पष्ट सांगतोय तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद हितेंद्र ठाकूर. तर त्यांच्या केसालाही धक्का लावला जाणार नाही अशी ग्वाही ते देत आहेत आणि एक प्रकारे प्रचंड मोठा मॉब तिथं जमा झालेला आहे. हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे कार्यकर्ते, शेकडो कार्यकर्ते यांनी त्यांना घेरलेला आहे. पोलिसांवर विश्वास ठेवा असं ते सांगतायत आणि एकूणच तिथली सगळी परिस्थिती ही काहीशी निवळेल याच्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केला जातोय, पण कार्यकर्ते मोठ्या संख्येनं तिथं जमा झालेले आहेत. त्यामुळे विनोद तावडे यांना सध्या तिथं थांबवून ठेवण्यात आलेलं आहे. पोलीस सुद्धा सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतायत. स्वतः हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे चिरंजीव तिथं आहेत. त्यांनी ही ग्वाही दिली आहे की आम्ही त्यांना सुरक्षितरित्या तिथून बाहेर काढू. पण गेल्या काही तासांपासून जो राजकीय सगळा राडा तिथं पाहायला मिळतोय, या राड्यामध्ये स्वतः विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर तिथं दिसतायत. आपण ते बोलताना दिसतायत. एक प्रकारे कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न सुद्धा पोलिसांकडून केला जातोय आणि विश्वास दिला जातोय की तुमच्या केसालाही धक्का लागला जाणार नाही. आणि ही सगळी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे विरारमध्ये, आपल्याला कल्पना आहे की हितेंद्र ठाकूर यांचा गड म्हणून ओळखला जातो विरार आणि हा सगळा परिसर. त्यांची सगळी पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला माहिती आहे, राजकीय पार्श्वभूमी आपल्याला त्याची कल्पना आहे आणि त्यामुळेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सुद्धा तिथं मोठ्या संख्येनं आणि ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत. विनोद तावडे यांना चहूबाजूने तिथं घेरण्यात आलेलं आहे. बाहेर सुद्धा कार्यकर्त्यांचा मोठा जमावडा आहे, मोठी गर्दी आहे. जथेची जथे या सगळ्या घटनेच्या नंतर टीव्हीवरची ही बातमी बघितल्याच्या नंतर या हॉटेलच्या दिशेनं निघाल्याचं कळतंय. कार्यकर्त्यांना सुद्धा बाजूला सारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या बाजूला स्वतः हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे चिरंजीव तिथं पोहोचलेले आहेत. त्यांनी विनोद तावडे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. परिस्थिती त्या ठिकाणी जे लॅपटॉप आणि डायरी सापडली, मोबाईल सापडला, तो आमच्या ताब्यात असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी हितेंद्र ठाकूर यांच्याकडून करण्यात आलेली आहे. हितेंद्र ठाकूर यांनी गंभीर आरोप हा केलेला आहे की आम्हाला विनोद तावडे येणार होते याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली होती आणि म्हणून आम्ही तिथं पोहोचलो. त्या माहितीनुसार अशा प्रकारचं सुद्धा त्यांनी सुतोवाच केलेलं आहे. एक प्रकारे हे सगळं राजकारण मतदानाला काही तास उरलेले असताना हा घडलेला अभूतपूर्व असा हा राडा, मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना हा सगळा राजकीय राडा विरारमध्ये पाहायला मिळाला. विनोद तावडे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत आणि आज ते विरारमध्ये गेलेले असताना त्यांच्या भोवती काही ते बसलेले होते. त्याच्या बाजूला काही पाकिटं होती आणि त्या पाकिटांमध्ये पैसे होते. ते पैसे दाखवत एक प्रकारे त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला. भाजपचं असं म्हणणं आहे की वाटले असतील तर मग ते दिले कोणाला असं कोणी समोर आलेलं आहे का? आणि एखादा नेता आपल्या खिशामध्ये 2-4 पाकिटं घेऊन पैसे वाटप करू शकतो का? आणि राष्ट्रीय स्तरावरचे नेते असलेले विनोद तावडे हे खिशामध्ये पैसे घालून कोणाला पैसे वाटप करतील का? असे प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत. केवळ त्यांना बदनाम करण्यासाठी म्हणून त्यांच्या भोवती हा ट्रॅप लावण्यात आला, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप हा भाजपकडून केला जातोय. तर दुसऱ्या बाजूला या निवडणुकीमध्ये वारेमाप पैशाचा वापर भाजपकडून केला जातोय. मतं खरेदी करण्यासाठी म्हणून विनोद तावडे तिथं आले होते आणि त्यांच्यावर आता कारवाई करण्यात यावी, निवडणूक आयोगानं कारवाई केली पाहिजे अशा प्रकारचा आरोप करण्यात आला. दुसऱ्या बाजूला मात्र स्थानिक तिथल्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून त्यांना
तिथं अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय। त्यामुळे ह्या सगळ्या दरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दोन्ही बाजूंनी झडतायत। पण या सगळ्यातलं तथ्य नेमकं काय आहे, वस्तुस्थिती काय आहे, ही निवडणूक आयोग आणि पोलिसांनी समोर आणणं गरजेचं आहे। कारण निवडणुकीच्या या सगळ्या धामधुमीमध्ये त्याला पॉलिटिकल मायलेज घेण्याचा आणि त्याला हवा देण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, असाही प्रश्न आहे। एक प्रकारे जी सगळी राजकीय परिस्थिती अतिशय टिपेला पोहोचलेली आहे, हा संघर्ष टिपेला पोहोचलेला आहे, प्रत्येक मतदारसंघात हा संघर्ष टिपेला पोहोचलेला आहे। अशा वेळी हे जे प्रकार सुरू आहेत, पैसे वाटपाचे प्रकार सुरू आहेत, आपल्याला माहिती आहे जेव्हापासून आचारसंहिता लागलेली आहे तेव्हापासून कोट्यवधी रुपये हे बॅगाची बॅगा पकडण्यात आलेले आहेत आणि या पैशाच्या वारेमाप वापराच्या संदर्भात यावेळी कधी नव्हे ती एवढी चर्चा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते। आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वावड्या आहेत, अफवा सुद्धा आहेत आणि काही ठिकाणी ती वस्तुस्थिती सुद्धा आहे। आता आपल्या सोबत बवियाचे नेते हितेंद्र ठाकूर जोडले गेलेले आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। हितेंद्रजी, स्वागत आहे तुमचं, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो, हा हितेंद्रजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो, हा माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? आणि यामध्ये ही नावं लिहिलेली आहेत, आपल्या 300 असं लिहिलेलं आणि ही लागली असणार। हितेंद्रजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? 300 रुपये डायरेक्ट येत नाही कोण। काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। पुन्हा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। बहुजन विकास आघाडी चे नेते हितेंद्र ठाकूर आता आपल्या सोबत होते। खरं तर विरारमध्ये पालघरमध्ये ही सगळी राजकीय लढाई आहे आणि या लढाईमध्ये भाजपनं तिथं त्यांना एक आव्हान निर्माण केलेलं आहे। त्याचसाठी म्हणून भाजपचे वरिष्ठ नेते राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे विरारमध्ये गेलेले होते, कार्यकर्त्यांची ते भेट घेत होते हॉटेलमध्ये बसून। त्याचवेळी काही लोक तिथं पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या आजूबाजूला काही पाकिटं ठेवलेली होती, त्या पाकिटांमध्ये पैसे असल्याचा आरोप करण्यात आला, ते पैसे दाखवण्यात आले आणि हे पैशांचं वाटप सुरू होतं। अशा प्रकारचा आरोप जो आहे तो बवियाच्या कार्यकर्त्यांनी केला, त्यांना चहूबाजूनं त्यांनी घेरलेलं होतं। या सगळ्या दरम्यान आणखीन त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलं की राष्ट्रीय नेते असलेल्या विनोद तावडे हे कुठल्या तरी लिफाफ्यामध्ये काही हजार रुपये घालून ते कुणाला पैसे वाटत असते। पैसे वाटप तर आपण बघतोय की हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे हे दोन्ही नेते सध्या एकत्र आहेत आणि हा सगळा वाद झाल्याच्या नंतर हे दोन नेते एकत्र येऊन माध्यमांशी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ही पहिली प्रतिक्रिया कदाचित त्यांची येऊ शकते। काय नेमकं घडलं, काय हा सगळा प्रकार होता, हे पैसे नेमके कुणाचे होते, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। आणि याबद्दल आता हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे दोघेही एकत्र आपल्याला पाहायला मिळतात। माध्यमांशी बोलताना ते याबद्दल काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपण सुद्धा सातत्यानं त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, हितेंद्र ठाकूर यांनाही संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, विनोद तावडे यांना सुद्धा आपण
त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय। झालेला जो हा सगळा प्रकार होता त्याची तथ्यता नेमकी काय, सत्यता काय, त्याच्या मागची वास्तव काय आहे, का हे सगळं घडलं, कुणी घडवलं, त्याच्या मागे कोण होतं, या सगळ्या गोष्टींची खातरजमा पोलीस यंत्रणेकडून, निवडणूक आयोगाकडून केली जाईल। पण त्याचबरोबर या नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न न्यूज 18 लोकमतच्या वतीनं आपण सातत्यानं करतोय। या दृश्यांमध्ये आपण बघतोय की हे सगळे कार्यकर्ते चहूबाजून आहेत आणि त्याचबरोबर ठाकूर कुटुंबीय आणि विनोद तावडे हे सुद्धा एकमेकांशी तिथे बोलतायत। त्यामुळे काय नेमकं होतंय हे कळत नाहीये। हितेंद्र ठाकूर स्वतः आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत। हितेंद्रजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? बोला बोला। हा ठाकूर साहेब, आता काही दृश्य आमच्यापर्यंत येत आहेत। विनोद तावडे, तुम्ही आणि तुमचे चिरंजीव काहीतरी बोलताय, काय तुमचं संभाषण चालू आहे? नाही, आमचं संभाषण प्रेसच्या समोर आम्ही करू। त्यांना सांगितलं इकडे कशा करता आले, तुम्हाला नियम माहिती आहेत, 48 तास अगोदर मतदारसंघ दुसऱ्यांचे सोडायचे असतात, हा पैसे वाटप करायचं नसते, हेच बोलणं झालंय। आणि आता त्या आम्ही सगळे समोर प्रेसच्या समोरच बोलणार आहोत। हितेंद्रजी, आता न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे सर आपल्या सोबत आहेत। मंदार सर, हितेंद्र ठाकूर, तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा की तुम्हाला हे कळलं कसं, ही घटना पहिल्यांदा ज्यावेळेला तुमच्या समोर आली? बीजेपीतल्याच काही माझ्या मित्रांनी सांगितलं का उद्याला तावडे साहेब 5 कोटी रुपये घेऊन येत आहेत आणि कार्यकर्त्यांची मीटिंग, त्यांच्या डायऱ्या आम्हाला मिळाल्यात, लॅपटॉप मिळालाय आणि त्याच्यामध्ये सगळे आकडे लिहिलेले आहेत। तुम्हाला हे जे डायरी आणि लॅपटॉप मिळाले ते पोलिसांनी ताब्यात घेतलेत की तुमच्याच ताब्यात आहेत आता? हे बघा की काढा, मी तुम्हाला दाखवतोय काय लिहिलेलं ते देऊ ना आम्ही सगळं। पण ते तुमच्या ताब्यातच आहे आता। पण 5 कोटी रुपये कॅश, 5 कोटी रुपये तिकडे रोख रक्कम मिळाली आहे का तुम्हाला, तुमच्या कार्यकर्त्यांना? नाही, काही कॅश मिळालेली आहे। हे बघा, आकडे लिहिलेले आहेत सगळे आणि बरोबर 300 लिहिल्यात। म्हणजे बहुतेक त्या कार्यकर्त्याला 3-3 लाख दिलाय आणि सगळ्यांच्या समोर 300 का, हा 300चा नंबरचा फोन नंबरचा नसतो, बरोबर, आणि 300 रुपये कोण डायरीत लिहित नाही, बरोबर। पण तुमचं त्यांच्याशी बोलणं होताना ते काय म्हणतात, विनोद तावडे तुम्हाला काय म्हणतात? आता बघू ना, आता येत आहेत ते, बघूया। पण मग आता तुम्ही त्यांना सोडणार आहात तिकडनं की इथून पुढे अजूनही ते कार्यकर्ते तुमचे जे त्यांच्या घराण्यात आहेत? त्यांचा पोलिसांवर विश्वास नाही म्हणून आम्ही त्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडणार आहे। मी स्वतः जाणार आहे त्यांना घेऊन। अच्छा, पण पोलिसांवरती का विश्वास ठेवणार नाहीत विनोद तावडे? काय माहिती, कदाचित गृहमंत्र्यांची जमत नसेल म्हणून पोलिसांवर विश्वास नसेल त्यांचा, म्हणून माझ्यावर जबाबदारी आलाय। पण तुम्ही त्यांना घरपर्यंत घेऊन जाणार आहात म्हणताय, पण त्याआधी पोलीस कारवाई नक्कीच घरी जेवण वगैरे देणार आम्ही इकडे आणि त्यांना घरपर्यंत पोहोचवणार। पण हितेंद्र ठाकूर, हे सगळं जे काही प्रकरण घडलेलं आहे, तुम्हाला असं वाटतंय का की या प्रकरणामध्ये इथून पुढे पण सुद्धा तुम्ही तडीस लावण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात? कारण एवढी मोठी जर रक्कम, एवढा मोठा नेता, राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत विनोद तावडे, कारवाई बरं, एक अत्यंत गंभीर असा आरोप केलेला आहे तुम्ही, भाजपकडनं ही टीप मिळालेली आहे। मी शब्द एवढा देऊन तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवत। नाटक घाबरलाय, तो महिलांच्या मध्ये बसलाय, तो यायला विनोद तावडे राष्ट्रीय नेते आहेत। हितेंद्र ठाकूर, तुम्ही त्यांना अशा प्रकारे जे काही आता बोलताय, त्यांच्याशी संभाषण करताय, तुम्हाला असं वाटतं का की हे कृत्य जे झालेलं आहे ते कृत्य इकडे सुनियोजित अशा पद्धतीने झालेलं आहे? आमची जबाबदारी, बीजेपी वाले असंच कृत्य करतात हो। जबाबदारी एकही माणूस नाही, केसाला हात नाही लावणार हो पंचमळे साहेब, तुम्हाला माझ्यावर तेवढा पण विश्वास आहे? 100% आणि नाही तर आम्ही जातो। हॅलो हितेंद्र ठाकूर, तुम्ही त्यांना खात्री देताय की त्यांना कुठली तिथे इजा होणार नाहीये, पण अजूनही तिथे खूप मोठा मॉब आहे, खूप मोठी गर्दी आहे आणि त्या घराण्यामध्ये सध्या तावडे सापडलेले? मारहाणी करत नाहीत, या बीजेपी वाल्यांनी खोटे धंदे बंद करावे, आम्ही त्या उपद्व्यापात नाहीत, स्पष्ट सांगतोय तुम्हाला। धन्यवाद हितेंद्र ठाकूर।